सो हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. तुम्ही सगळे कसे आहात? आय होप तुम्ही खूप छान असाल आणि खूप मजेत असाल. तर गाईज, हा जो ब्लॉग आहे तो संडेचा आहे आणि आत्ता मी अभ्यासच करत होते आणि आता माझा अभ्यास सुद्धा संपलेला आहे. मग आता मी तुम्हाला काही सांगणार आहे. तर आज आहे संडे, मंडे, ट्यूजडे आणि ट्यूजडेला काय तुम्ही मला गेस करायचं. त्याची 28 डेट आहे. त्या दिवशी काय ते तुम्हाला सांगू. त्या दिवशी आहे माझ्या भावाचा बर्थडे. आणि एक गोष्ट सांगू का, माझ्या आणि माझ्या भावाचा बर्थडे एकच डेटला आहे, पण मंथ वेगळे. म्हणजे माझं फेब्रुवारी, त्याचं जुलै. तर ट्यूजडे माझा बर्थडे आहे. पण त्याचा ब्लॉग पण खूप लवकरात लवकर घेऊन येणार आहे आणि त्याचं आम्ही शूट सुद्धा करणार आहे. कारण की जो आता तो 3 वर्षाचा आहे, फर्स्ट बर्थडे त्याला पण शूट नाही केला, सेकंड बर्थडेला पण नव्हता शूट केला. म्हटलं की या थर्ड बर्थडेला आपण त्याचा शूट करूया. आणि आमच्या साईडला जे ग्रीन जिम आहे, म्हणजे ते असं मुलांचं पार्की खेळायचं, आम्ही तिथं मस्त त्याचं शूट करू शकतो. तो गाईज, जर तुम्हाला जेवढं लाईक सबस्क्राईब होत असेल स्वीट सिबलिंगच्या चॅनलला, तर लवकरात लवकर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर काही तिथं मार्तनचं काय झालं म्हणजे बघा, काय झालं ना, त्याचा मोबाईल आहे हा ना, असं रिअल मोबाईल वाटतो, खरंच रिअल वाटतो ना. तर बघा गाईज, हा आहे ना बघा, असं आहे ना. बोलो सबस्क्राइब स्वीट सिबलिंग्स. सो गाइज, आता आहे ना तो त्याच्यासोबत खेळतो. तो ना इतका एक्साइटेड आहे त्याच्या बड्डेसाठी, म्हणजे बोलू शकत नाही, इतका एक्साइटेड आहे तो. आणि मी पण सुद्धा इतकी एक्साइटेड आहे. आता राखी पण येणार आहे, तर मला स्टिकर्स पाहिजे. मम्मी म्हणलं तुला मी कार घेऊन देईल तुझ्या बड्डेला, पण मला स्टिकर्स पाहिजे. म्हणजे जेव्हा हा नव्हता झालेला तेव्हा मी ॲक्च्युली गिफ्ट घ्यायचीच नाही, ठीक आहे, फक्त मला पैसे भेटायचे. पण आता हा झाला आहे, मला कसं काय पैसे देईल. म्हणून मम्मी मला सगळं मागवून देते, जे पाहिजे ते घेऊन देते. मी तुला अशी बोलते माझी मम्मी, पण ती घेऊनच देते हरवेळेस मला, ठीक आहे. ह्यावेळेस मी बोललो आहे, म्हणजे मी आधी खूप रडली की मला पाहिजे. मम्मी बोलली एक सोपं आहे की मी तुला राखीला घेऊन देते, ठीक आहे, म्हणजे ते गिफ्ट पण होऊन जाईल, तुला भेटून पण जाईल. मग बोललं चालेल, काही हरकत नाही. पण मला ते ऑगस्ट आधीच पाहिजे, म्हणजे आता 25ला वाटतं राखी आहे ना, तर तेव्हा मस्त आपण घेऊ. आणि गाईज, आत्ताच पाऊस पडला सकाळी, एकदम भारी भारी ग्रीनरी झाली आहे. आणि तिकडं जे दिसतंय ना, ते तिथे जिथे ते दगड आहेत तिकडं तर इतकी ग्रीनरी झाली ना, म्हणजे बघा एकदम भारी दिसतंय ते. आणि आमचं एक केळीचं झाड आहे. आणि बघा इथे आम्ही खूप सारे सॅपलिंग्स वगैरे लावले, इथे पण आहे भरपूर आहे. आणि बघा गाईस, हे ना आमचं हे आंब्याचं झाड आहे आणि हे त्यांचं आहे, खूप मोठं आहे. आणि या साईडला आधी कोकोनट ट्री होती, ती आम्ही कापली आहे. आत्ता पाऊस पडला आहे ना, मग ते जी तिकडं आम्ही रस्सी बांधली तिला रे कसे पावसाची हे वाटतं, तेच आहे.
एकदम भारी आहे. आणि इथं समोरचे कॅफे सटाण्याला. काहीच हे नाही. इथे आमची तुळशी आहे बघा. तुळशी लावली आम्ही. मार्तन काय करतोय? अरे गाईज याची नवीन नोटबुक घेऊन बघा काय केलं. का बर मार्तन? का बर केलं? नको ना, नवी बुक आहे ना तुझी. हा ऐकतच नाही म्हणजे इतकं हे. मी तुला दुसरं देऊ का? हे बघ तुझ्या फाईल मध्ये देऊ का? तर गाईज ही आहे ना त्याची स्कूलची फाईल आहे एक. हे बघ मारते मी तुला देते ना. हे बघ ही बुक घे तुझी. मारतन ठीक आहे, ही बुक घे. ती नको घेऊ, ही बुक घे. ठीक आहे. नाही बघ याची अशीच टाइमपास बुक. हे बघ इथं नको करू, नवी बुक आहे तुझी. काहीच म्हणजे इतकं इंटेलिजंट. हे बघा याने कालच घेतले आणि केवढं लिहिलंय बघा. ट्युशनची बुक आहे. काय देऊ? घे. हे बघा गाईस. आणि एवढे सारे बुक्स आहेत आमच्याकडे. मॅथ. आणि हा जेव्हा 2 वर्षाचा होता तेव्हा मी केलेलं होतं हा याची स्कूल बनव, पण हे इतकं घाण झालं ना आता. अरे त्याच्यावर नको करू. म्हणजे छोटे बुक्स तर तुला आवडतच नाही ना. आणि काल मी हेअर वॉश सुद्धा केलेला आहे. गाईज ही ना आमची किचनची खिडकी आहे. हे इथं एक नर्सरी इथे छोटीशी बघा. गाईज हे ना आमचं दार आहे. आणि इथून एक खिडकी गाईज आहे ना एक टीव्ही आहे. तर गाईज हा होता आपला डेली ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला लवकरात लवकर मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, जेवढं होतील तेवढं शेअर आणि कॉमेंट करा. तर मिळू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये, डायरेक्टली मार्तनच्या ब्लॉगमध्ये. तेवढ्यासाठी बाय.